अक्का आहेत ना तुमच्या, त्या काढा बनवतेत ना, तर आमच्या छाया काकूला तो काढा हवा होता. काय झालं? बाबाचा फोन होता. ऍक्च्युली त्याला मी आपल्याबद्दल सगळं सांगितलंय, पण त्याचा या सगळ्याला नकार आहे. कुठल्या कॉलेजला शिकवतोस? न्यू आर्ट्स कॉलेज. घे चहा घे. मान्यता आहे का कॉलेजला? हो, परमनंट आहेस की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेस? परमनंट आहे. गुड. मग किती पैसे भरलेस नोकरीसाठी? नाही सर, मला ते कामच नाही पडलं पैसे भरायचं. म्हणजे काय, एकतर मला मार्क्स बऱ्यापैकी होते आणि दुसरं म्हणजे जे सिलेक्शन कमिटीवर होते त्यांचा प्रामाणिकपणावर फार विश्वास होता. विषय कोणता शिकवतोस? भूगोल. कसं काय? कसं काय म्हणजे? बरं ते सोड. पाणी येतं का व्यवस्थित? ते सर आता मान्सूनवर डिपेंड आहे ना. म्हणजे केरळमध्ये आल्यावर आपल्याकडे यायला किती दिवस लागते याच्यावरून ते सगळं अवलंबून आहे. घरात पण येतो का तसंच? हा, अरे मी घराबद्दल विचारतोय. घरात व्यवस्थित वेळेत पाणी येतं का? म्हणजे 24 तास पाणी आहे का? सर 24 तास नाही, पण दिवसातून 2 वेळा नळाला पाणी येतं सर. आणि घरी एक टाकी करून ठेवली आहे, म्हणजे ज्यात 4 दिवसाचं पाणी आपण साठवू शकतो. आणि शिवाय बोर आहे ना घरी सर. असं समजा 12 महिने 24 तास पाणी आहे बोरला. बोर? तू अनुष्काला नीट ओळखतोस ना? अरे ती कुठलीही गोष्ट ब्रँड बघून घेते. ब्रँड शिवाय ती कुठलीही गोष्ट घेत नाही, हे तुला माहितीये का? तू इथे नगरमध्ये राहिलास. अनुष्का प्रायमरी शिक्षणासाठी काही काळ होती नगरमध्ये शिकायला, पण याचा अर्थ तिला इथल्या सगळ्या ग्रामीण रीती माहिती आहेत असं नाहीये. आणि हे बघ, आम्ही अनुष्काला फॉरवर्ड विचारसरणीमध्ये वाढवलंय आणि तीही तसाच विचार करते. सर माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. तुला एवढी बेसिक गोष्ट माहीत असायलाच हवी. सॉरी सर. हे मी अनुष्काबद्दल बोलतोय. येस सर. मला एक सांग, लग्नानंतर तिचे सगळे हट्ट, खर्च हे सगळं पुरवणं तुला झेपणार आहे का? तुला माहिती आहे का तिचा महिन्याचा खर्च किती आहे? हे बघ, अनुष्काने जी गोष्ट मागितली ती मी तिला दिली आहे. तिला मी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलेलं नाहीये. पण ही गोष्ट वेगळी आहे. मी हे तुला मुद्दामून विचारतोय असं अजिबात समजू नकोस. पण मुलीचा बाप म्हणून मला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुला हे सगळं विचारतोय. आता अनुष्काला तू आवडतोस हे अनुष्काने मला सांगितलं, म्हणून अनुष्का मला आवडते. अनुष्काला तू आवडतोस तर मी या लग्नाला नाही म्हणणार नाही. तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय तर माझी काहीच हरकत नाहीये. अनुष्का हट्टी आहे. तिला जे हवं ते ती मिळवतेच. आजवर मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, सगळे हट्ट पूर्ण केलेले आहेत. तर मग ही इच्छा मी पूर्ण का नाही करणार? माझा या लग्नाला होकारच नाही तर आशीर्वादही आहेत. अरे मी फक्त टेस्ट करत होतो आणि मला वाटतं मला तेवढा हक्क आहेच, आहे की नाही? हो सर, बरोबर आहे. म्हणजे काय? बघ हं, अजून विचार कर. अरे हिला हँडल करता करता आमच्या नाके नऊ येत आहेत. आता इथून पुढे तुलाच हँडल करायचंय. आई, ते आम्ही हँडल करू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा.
आता तुम्ही नाही म्हटलं तरी सुद्धा आम्ही सोबत आहोतच. आता तुम्ही लग्न ठरवलंय, आता लग्न कधी करताय ते एकदा सांगा, म्हणजे यांच्या घरी जाऊन यांच्या आई वडिलांना भेटून आम्हाला पुढचं ठरवता येईल. हो की नाही? हो. यू मे लिव्ह नाव. हा? नाही म्हणजे कॉलेजला जायचं असेल ना. हो हो. गुड डे सर. विश यू द सेम. बाय. बाय. आई मी आलेच. गुड डे सर. बाय. बाय. ये पर्या. हा. मग मग काय नाही, मस्त. तू कसा आहेस नाही विचारते मी. मग माझे आई बाबा कसे वाटले? अच्छा, आई बाबा. आणि खरं सांगू का, ते जरा डेंजरच वाटले. डेंजर म्हणजे कडक, स्ट्रॉंग. हो म्हणजे ऍक्च्युली मिलिटरी बॅकग्राऊंड आहेत ना, सो थोडेसे स्ट्रिक्ट आहेत पण मनाने एकदम सॉफ्ट हार्टेड दोघही. एक बोलू का? बोल ना. नाही म्हणजे आता आत बाबा ते, सॉरी, काका इट्स ओके पर्या. सांगत होते की तुला लहानपणापासून लाडात वाढवलं, तुला कुठल्या गोष्टीची कमी नाही होऊ दिली. पण मी एक सांगू का, मी पण त्यांच्यासारखे जपेन तुला. म्हणजे त्यांनी जसं तुला कुठल्याच गोष्टीची कमी नाही होऊ दिली ना, तसं मी पण तुला कुठलीच गोष्ट नाही कमी पडू देणार. मी नाही, मला माहिती आहे सगळं फिल्मी होऊ राहिलंय, पण मी माझ्या परीने खरंच पूर्ण प्रयत्न करेल. मी पर्या, मी माझं काय चाललंय तुझं? मला सांग, लग्न आपल्या दोघांना करायचंय ना? पुढे जे काही आहे ते आपल्या दोघांचं आहे ना? आणि यापुढे आयुष्यात जे काही करणार आहोत ते आपण दोघं मिळून करणार आहोत ना? मग आणि मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. आय प्रॉमिस यू दॅट. आणि मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. बोल ना. ऍक्च्युली तू माझ्या आईबाबांपेक्षाही जास्त डेंजर आहेस. मी डेंजर कसं? म्हणजे तू भीते मला? हो. अरे आता तूच म्हणालास ना की माझे आई बाबा डेंजर आहेत, बरोबर? आणि आतमध्ये जे काही झालं, म्हणजे जेवढं मी माझ्या आई बाबांना ओळखते त्याच्यावरनं मला असं वाटतं की माझ्या आई बाबांना तू खूप आवडलाय. आणि डेंजर माणसांना डेंजर माणसं आवडतात, सो तू डेंजर. अच्छा. पण खरंच मी आवडलो की माझ्या समाधानासाठी सांगू राहिली? खरं बोलतेय मी पर्या. विश्वास नाही तुझा माझ्यावर? नाही, तुझी काहीच गॅरंटी नाही. तू काही करू शकते. काय रे?
बरं ऐक, आज संध्याकाळी आपण शॉपिंगला जाऊया. तुला माहितीये नवीन न्यू शॉपिंग सेंटर ओपन झालंय. आपण तिकडे आज संध्याकाळी शॉपिंग करूया प्लीज प्लीज. अनुष्का अगं नवीन न्यू सेम असतं. माहितीये मला, पण आज संध्याकाळी आपण शॉपिंगला जाऊया ना. पर्या प्लीज, नाही म्हणू नकोस. अगं आज संध्याकाळी मला पूर्वाला काढा द्यायला जायचं. अरे मग ठीक आहे ना, तू आधी पूर्वाला काढा देऊन ये, मग आपण शॉपिंगला जाऊया. पण शॉपिंगचा प्लॅन कॅन्सल नाही करायचा प्लीज. ओके ओके. डन हा डन. येऊ. ओके बाय. अनुष्का आई बाबा नाही बघणार आहेत. भाड्या दुसरं काहीतरी सांग ना, हे नको ना. हे पाय, दुसरं काहीतरी ते हेच समजन कर, तुलाच करावं लागणार. हा ओए, चल राव. काय नसतं होत. काय नाही होत मग तू जा ना, मला कोण कुठं राहिले. मला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये राव. आणि तसं पण मैत्रीसाठी आपण काही पण करू शकतो. पण त्याच्या घरच्यांना माहिती नाही माझं लग्न नाही झालेलं, आणि तुझ्याबद्दल काय फारसं माहित नाहीये. ए यार गट्टू, मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलंय? पहिल्यांदा मागू राहिलो ना, मग नाही नको म्हणू ना भावड्या. हे पाय, आता अनुष्काच्या आई वडिलांनी माझ्यासाठी होकार दिलाय ना, म्हणजे माझं चांगलं होणार आहे. तसंच पूर्वाच्या घरी चांगलं होण्यासाठी काढा महत्वाचा आहे. आता पूर्व वहिनीच्या घरचा विचार खायला करू राहिला तू. सॉरी वहिनी बोललो. भावड्या मोडलेल्या लग्नापेक्षा जुळू राहिलेल्या लग्नाचा विचार कर. यार गट्टू, तुला सगळं इसकटूनच सांगावं लागतं. बघ, आता लग्न मोडण्याचा निर्णय आम्ही दोघांना मिळून घेतला, मान्य आहे. हा, आता आम्ही लग्न मोडलं म्हणून भांडणं सुरू झाले, मान्य आहे. हा, तर आता भांडणं आहे तर काढा आणायला तुलाच जावं लागणार, मान्य आहे. हे मान्य ना, मीच का बरं. अरे तुझं लग्न झालंय ना. आपण माझ्यात प्रॉब्लेमच नाही ना. चिंगम, तू सांग रे याला. यार गट्टे, आम्हाला माहिती तुझ्यात प्रॉब्लेम नाहीये. काढा तुला नाही पाहिजे, काढा पूर्वा वहिनीच्या काका काकूनला पाहिजे. सॉरी यार, परत वहिनी बोललो मी. ते माहित आहे मला. पण पर्याच्या घरच्यांना काय वाटत, माझ्या त्यात प्रॉब्लेम आहे. आणि मग याच्या घरून माझ्या घरी काढायला वेळ किती लागणार आहे. यार गट्ट्या, तू तुझ्या घरी सगळं खरं खरं सांग. काढा कोणासाठी पाहिजे आणि कशासाठी पाहिजे. मी जर घरी खरं सांगितलं तर काढा देणार आहेत का? मग देणार आहे का? नाही ना. चल कट्टू, चल. तुला टायरवर घासलेल्या माव्याची शपथ. हा मावी शपथ. हा, नुसतं आता हे काम करावंच लागल. शाबाश. पण आधी थुकून आहे, घरात जायचंय. चला गट्ट मार, चला. हात दाखव. भविष्य बघून नाही राहिलं मी तुझं. हा मला तर काही नाही तसं वाटत. तसं काही नाहीच आहे. मग काही प्रॉब्लेम आहे का अक्का? म्हणजे प्रॉब्लेम काय आहे अक्का? अगं अक्का, लग्नाला 5 वर्ष झालेत, एक दिवस पण खाडा नाही. म्हणजे ते काढल्यापासून आहे ना, तो सारखा डॉक्टरकडे चक्रा मारून राहिलाय. अगं आयुर्वेदिक विचारू नको, होमिओपॅथी विचारू नको, ॲलोपॅथिक विचारू नको. एवढंच काय आहे, ते तंबू टाकून डॉक्टर बसते ना बंगाली, त्यांना सुद्धा सोडलं नाही यांनी, त्यांच्याकडे पण जाऊन आलाय. हा, आम्हाला पण सांगत नव्हता तो. मग आता जसं कळलं तसं डायरेक्ट इथे घेऊन आलो मग तुझ्याजवळ. हा,
अरे अशा गोष्टी कोणी लवकर नाही सांगत. आणि अशी माणसं आहेत ना, दिसायला वरून लय मजबूत दिसतात, पण आतून फार पोखरून गेलेली असतात. हा? खरंय ना अक्का, पण घरचे मागे लागलेत ना, वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. नाही वंशाचा दिवा पेटला तर छोटी मोठी पंटी पेटायला नको का ग अक्का? हाय की नाही? खरंय तुझं म्हणणं. तुला कधी कळलंय असं आहे म्हणून? आता अर्धा तासापूर्वी. आता आता आत्ताच कळलं अक्का त्याला. या गोष्टीसाठी तुझ्याकडे काढा मिळतो आणि ना म्हणून तो आत्ता आला. मागे कळलं असतं तर मागे आला असता. हा. हा. आणि अक्का, त्याच्या सासरवाडीचे लोक त्याला रात्री अपरात येऊन लय मारतेत ग. काऊन? आमच्या पुरीचं वाटोळ केलं म्हणून. आता सासरची लोक आहेत ती, कसं वागतील, काय वागतील, कुणाचा भरोसा देता येतो का सांग बरं? नाही का? हो ना. मग आता बस. हा नाही तर गट्टू बस ना तू बस. नाही माहितीये मला तुला त्रास होऊ राहिलाय, पण तू कशाला त्रास करून घेऊ राहिला? आपण आलो आहे ना अक्कांकडे, आता आलो आहे ना, सगळं ठीक होणार आहे. हा चिंगम, अरे कशाला त्याच्या दुःखावरच्या खपल्या काढू राहिला तू? त्याला बघ ना किती त्रास होऊ राहिलाय. त्रास होऊ राहिलाय त्याला, ते नाही सहन होत त्याला. उद्या त्याला जर पोरं झाले ना तर तो तुझंच नाव काढील, तुझ्यामुळं पोरं झाली म्हणून, नाही का? अरे घरात पाळणा हल्ला पाहिजे बाबा. आईबाप होण्याचं सुख फार वेगळं असतं. मी दिन बर का तुला काढा, नक्की दिन. काय भाषण आहे? तूच म्हणले ती लिहून काढ म्हणून. हे असं हॅलो गाईज, हाय बेबीज. काय मशीन पुढे भाषण देणार आहे का मी? काकू काय आहे? आणि बंधू भगिनी मी म्हणीन 100 वेळा म्हणत असते मी. पुढं पुढं तर खरंच केलंय तू. हा, मी आज तुम्हाला पाणी अडवा पाणी जिरवा या विषयावर 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. पाणी आपले जीवन हे. पाण्याशिवाय काय करता येत नाही, खाता येत नाही, धुता येत नाही. हा, शी, काय हे? मला असंच येतं. पाहिजे तर ठेव, नाही तर फाडून टाक. एक तर लिहून द्यायचं तर द्यायचं, आणि वरून बोलणे पण ऐकून घ्यायचे. काय बोलू राहिली तू? मी असंच बोलू राहिले. तुला नाही आवडलं नाही भाषण, मग जाय त्या पूर्वाकडे घे लिहून. छप्पे, काय पूर्वाकडे जाय? हा, नाव नको घेऊ त्या डुचकीचं. वाटोळ वाटोळ हो मेलीचं. माझ्या मुन्याला काय काय नाही बोलली ती. हा, वत्स, काय झालं तुम्हाला? काय काय झालं हे बघा. वत्स, हे घ्या पाणी प्या आणि शांत व्हा बरं जरा. आता मी शांत बसणार. मी आता काय झालं? काय झालं? काय काय झालं? मुन्यासाठी पोरी पाहू राहिले होते मी. अम्मा, मग काय? मग नाही म्हणून राहिल्या ना. काऊन? काऊन? बोराडे, त्या बोराड्यांनी सगळीकडे पसरवलं ना मुन्यात प्रॉब्लेम आहे म्हणून. कशाहून त्यांनीच पसरवलं? कशावरून? काय कशावरून? सगळ्या पोरी काही ना काही कारण सांगून नाही म्हणून राहिल्या. उगाच कशाला नाही म्हणतील त्या? उगाच कशाला नाही म्हणतील? बोराड्यांनीच काहीतरी काळ बेर पेरला असणार आहे. हा, त्याशिवाय नाही म्हणायचं नाही त्या. पण त्या भावड्याला गप गा आता तू. मला टेन्शन नको देऊ बाई तू. आता आमचे हे ना, त्यांच्या साहेबाच्या नात्यातली मुलगी पाहणार आहे मुन्यासाठी. पण मी म्हणते या बोराड्यांना लाजा कशा वाटत नाही हो? काही बाई बोलत सुटले नुसते. अगं मी काय म्हणू राहिले? काहीच म्हणू नको बाई आता तू. माझं लई डोकं दुख राहिलं आताच. इतकं डोकं फिरलंय ना माझं. एवढं सगळं होऊन बी तू त्या पोरीबद्दल कसं बोलू राहिली का? हेंद्री कुणीकडची? बरं बाई, नाही बोलणार आता, बास. पण तुम्ही आधी भावड्याला विचारा तरी, त्याला कोण आवडतंय का ते. सोने, वहिनी थांबा. गप का तू? काय बोलू राहिली तू? येडी बिडी झाली का काय? त्याची मनस्थिती तरी आहे का मुलगी आवडून घ्यायची? अगदी लहान पोरासारखी बोलू राहिली बघ. हा, बरे घे आणि भाषण नीट लिहून आण.
नाहीतर काय. मी लहान पोरासारखे बोलते ना, मला कस काय भाषण लिहिता येईल? लिही तूच. सोने लय तुझी जीप चर्चा चालू राहिली का थोबड तोंडे? हा मी काय म्हणू राहिले, आता मुन्यासाठी ना आपण मुंबई पुण्याच्याच पोरी शोधू. हा हा काय हो वहिनी? हा अगदी बरोबर. हा अनुष्काशी जुळवा मुन्याचं लगीन. बाकी कुठल्या बी पुणे मुंबईच्या पुरीला हो नाही म्हणणार आहे मुन्या.